दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वेने यावर्षी देखील महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने एक्सटेन्सिव्ह अरेंजमेंट सर्व प्रवाशांसाठी केलेले आहेत। प्रवाशांच्या सोयीसाठी या दिवशी मध्य रेल्वे स्पेशल गाड्या चालवत आहे, ज्या गाड्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्थानकांवरून 4 आणि 5 डिसेंबरला निघून 6 डिसेंबरला सकाळी मुंबईच्या विविध स्थानकांमध्ये दाखल होतील। याच सोबत या दरम्यान मध्य रेल्वेने ऍडिशनल सबअर्बन ट्रेन चालवलेल्या आहेत। सोबतच दादर आणि जवळच्या स्थानकांवरती त्याच सोबत चैत्यभूमीवर देखील विविध अरेंजमेंट्स केले आहेत। यामध्ये चैत्यभूमीवरती प्रामुख्याने 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत ऍडिशनल PRS काउंटर्स लावण्यात आलेले आहेत, ज्याद्वारे प्रवाशांना आपण ही विनंती केलेली आहे की कृपया त्यांनी जो सारा प्रवास आहे तो योग्य तिकिटानिशी करावा, ज्यातून त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही। याच सोबत आपण यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रामुख्याने दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणा आणि कल्याण या स्टेशनवरती मे आय हेल्प यू बूथ आणि एन्क्वायरी काउंटर्स, ऍडिशनल एन्क्वायरी काउंटर्स चालू केलेले आहेत। यामध्ये प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत परत जाण्यासाठी सोयीची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे। याशिवाय या पिरियड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर या दोन्ही स्थानकांवरती होल्डिंग एरियाची अरेंजमेंट स्पेशली केली गेलेली आहे, ज्यामध्ये आपण प्रवाशांना त्यांच्या ट्रेनच्या नियोजित वेळेपर्यंत थांबवून ठेवू शकू याचा प्रयत्न करतो आहोत। याच सोबत या दरम्यान आपण वेगवेगळ्या स्थानकांवरती जे प्लॅटफॉर्म तिकिटांची सोय होती ती देखील 2 तारखेपासून 9 तारखेपर्यंत या 7 दिवसांसाठी बंद केलेली आहे। या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या बंद केल्यामुळे जी स्थानक आहेत त्याच्यामध्ये जी प्रवाशांची गर्दी होती ती आपल्याला टाळता येणार आहे। यामध्ये मुंबईमध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कल्याण आणि ठाणे या 4 स्थानकांचा समावेश आहे। याचप्रमाणे पुणे, सोलापूर, नागपूर, वर्धा, भुसावळ याच सोबत जळगाव, अकोला, अमरावती, नाशिक अशा काही स्थानकांचा देखील यामध्ये समावेश केला गेलेला आहे। किंतु प्लॅटफॉर्म तिकीट हे केवळ वृद्ध आणि अशा व्यक्तींसाठी ज्यांना सहायकाची आवश्यकता आहे अशासाठी केवळ दिले जातील। इतर पॅसेंजर्सना ह्या प्लॅटफॉर्म तिकिटाची सुविधा आपण काही दिवसांसाठी तात्पुरती बंद केलेली आहे। याच सोबत यामध्ये ज्या चालणाऱ्या स्पेशल लोकल ट्रेन्स आहेत त्या 5 आणि 6 तारखेच्या रात्री दादर, परेल, कुर्ला, ठाणे अशा वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालवल्या जातील। या स्थानकांमध्ये प्रामुख्याने आपण RPF ची अरेंजमेंट देखील केली गेलेली आहे। या तिन्ही स्थानकांवरती रेग्युलरली 15 RPF स्टाफची डिप्लॉयमेंट केली जाते। ही डिप्लॉयमेंट वाढवून आपण दादर स्थानकावरती त्या दिवशी 60+60 अशा RPFच्या कर्मचाऱ्यांना 2 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये नियोजित केलेले आहे। याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती 20+20 असे ऍडिशनल RPF कर्मचारी तैनात असतील। त्याचप्रमाणे कल्याणमध्ये देखील 30+ RPF कर्मचारी त्या दिवशी 12 तासांसाठी ड्युटीवरती तैनात असतील। याचसोबत आपण GRP ची मदत देखील या दरम्यान घेतलेली आहे। ही GRP ची मदत दादरमध्ये 250 पेक्षा जास्त GRP चे कर्मचारी उपलब्ध असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये सुद्धा 80 पेक्षा अधिक GRP चे कर्मचारी उपलब्ध असतील। यातून वेगवेगळ्या 5 प्रामुख्य स्थानकांवरती 5 मे आय हेल्प यू बूथ स्थापन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये कमर्शियल RPF आणि GRP चे अधिकारी सोबत उपलब्ध असतील, ज्याद्वारे प्रवाशांना त्यांच्या गहाळ झालेल्या वस्तू असू द्यात किंवा त्यांना आपल्या गाडीची इन्क्वायरी करायची असेल तर ती इन्क्वायरी अशा विविध सुविधा पुरवल्या जातील। याचप्रमाणे चैत्यभूमीवर देखील आपण PRS काउंटरची आणि मे आय हेल्प यू बूथची अरेंजमेंट केलेली आहे। त्याचसोबत काही इंटेलिजन्सचे ऑफिसर देखील चैत्यभूमीवरती आणि विविध स्थानकांवरती उपलब्ध असतील, जे की प्रवाशांच्या होणाऱ्या मुवमेंटची त्यावेळी कल्पना जी आहे ही सर्व कर्मचाऱ्यांना देतील आणि त्यातून रेल्वेची जी आवश्यकता आहे किंवा येणाऱ्या प्रवाशांसाठी जी ऍडिशनल ट्रेनची
आवश्यकता पडेल ती देखील आपण पुरी करायचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये मध्य रेल्वेकडून आणि साऊथ सेंट्रल रेल्वेकडून विविध स्थानकांवरून, नागपूरवरून, आदिलाबादवरून, औरंगाबादवरून, सोलापूरवरून आणि इतर स्थानकांवरून देखील स्पेशल ट्रेन 4 आणि 5 डिसेंबरला चालवल्या गेल्या आहेत. या सर्व प्रवाशांना आपल्या घराकडे परत जाण्यासाठी 6 आणि 7 तारखेला विविध स्पेशल ट्रेन्स देखील चालवल्या गेल्या आहेत. या ट्रेनचा सर्व प्रवाशांनी उपयोग घ्यावा आणि सोबतच आमचा असा प्रयत्न आहे की जे रेग्युलर प्रवासी आहेत, ज्यांना आपल्या डेस्टिनेशनला जायचं आहे, त्यांना त्रास होऊ नये म्हणून या सर्व प्रवाशांना आमची ही विनंती आहे की कृपया योग्य ते तिकीट घेऊनच आपण प्रवास करावा.